नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, पलूस. आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, या विषयामध्ये आपण 4 प्रकरणांचा समावेश आहे आणि त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये एक आहे की मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची ओळख किंवा सागरशास्त्राचा परिचय. मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन, सागरशास्त्राचे गुणधर्म आणि सागरशास्त्राची गतिशीलता. मॉड्यूल 3 अप्लाइड ओशनोग्राफी, सागराची उपयोगिता. मॉड्यूल 4 प्रॅक्टिकल, प्रात्यक्षिक. अशा प्रकारचा हा जो सिलेबस आहे सागरशास्त्राचा, याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मित्रांनो, की या सिलेबसमध्ये आपण पाहतोय की आपल्याला या सागरशास्त्राच्या आधारे मित्रांनो की अनेक गोष्टींची नव्यानं माहिती होत आहे, आकलन होत आहे, ज्ञान प्राप्त होत आहे. अशा ह्या अभ्यासक्रमाची ओळख जून 2019 मध्ये झालेली आहे. यातील जो पहिला चॅप्टर आहे मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची ओळख, हा पहिला चॅप्टर आहे. याची आपण सुरुवात केलेली आहे अभ्यासाची. आणि या मॉड्यूल फर्स्टमध्ये इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी म्हणजेच डेफिनेशन ऑफ ओशनोग्राफी, नेचर ऑफ ओशनोग्राफी, स्कोप ऑफ ओशनोग्राफी, ब्रांचेस ऑफ ओशनोग्राफी, सिग्निफिकन्स ऑफ ओशनोग्राफी, असे मुद्दे मित्रांनो या पहिल्या प्रकरणामध्ये, ज्याला आपण सागरशास्त्राची ओळख या टायटल खाली अभ्यास करतोय, याच्यामध्ये या गोष्टी आपण अभ्यासतोय. याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राची व्याख्या, नेचर ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राचं स्वरूप, स्कोप ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राची व्याप्ती, ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राच्या शाखा, आणि सिग्निफिकन्स ऑफ ओशनोग्राफी म्हणजे सागरशास्त्राचं महत्त्व. या सर्व गोष्टी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय. तर यापैकी आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत, नेचर ही पाहिलेला आहे, स्कोप आहे तो आपण अभ्यासत आहोत. म्हणजे व्याख्या, स्वरूप आणि अभ्यास करून आपण व्याप्तीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि इथपर्यंत पोहोचत असताना मित्रांनो आपण भूगोल म्हणजे काय, भूगोलाच्या 2 शाखा पडतात, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. सागरशास्त्री मित्रांनो प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला आणि सागराची पार्श्वभूमी आपण समजून घेतली. त्यामध्ये सागराविषयीचं आपण ज्ञान, सागराच्या उत्पत्तीविषयीचं ज्ञान, सागरशास्त्राचा इतिहास, आधुनिक सागरशास्त्र, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्यानंतर मित्रांनो आपण सागरशास्त्र म्हणजे काय, की सागराचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सागरशास्त्र.
ज्याला आपण ओशनोग्राफी असं म्हणतो. हा ओशियन हा शब्द लॅटिन आणि ग्रीक भाषेतून तयार झालेला आहे. याविषयीची माहिती आपण पाहिली. त्यानंतर सागरशास्त्राच्या अनेक असणाऱ्या व्याख्या आपण समजून घेतल्या आणि या व्याख्येमधून आपल्याला सागरशास्त्राचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आणि व्याप्ती यांची थोडीशी आपल्याला कल्पना आलेली आहे. तरी सुद्धा मित्रांनो, आपण स्वतंत्र सागरशास्त्राचं स्वरूप, वर्णनात्मक स्वरूप, शोधात्मक स्वरूप, निरीक्षणात्मक स्वरूप, संशोधनात्मक स्वरूप याशिवाय इतर मुद्द्यांच्या आधारे आपण स्वरूपाचा अभ्यास केला. आणि त्यानंतर मित्रांनो, आपण सागरशास्त्राची जी काही व्याप्ती आहे ही किती प्रचंड आहे हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे आपण पाहत आहोत. व्याप्ती म्हणजेच क्षेत्र किंवा क्षेत्र म्हणजेच विषय सामग्री, की या सागरशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करत असताना की यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, कोणत्या कोणत्या ज्ञानाचा समावेश केला जातो, या सर्व गोष्टीचा अभ्यास म्हणजेच मित्रांनो व्याप्ती आहे. आणि त्यामध्ये मग आपण महासागरांची निर्मिती, सागराचे क्षेत्रफळ, सागराची खोली, सागराचे तळ, सागर जलाचे तापमान या सर्व गोष्टींचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे मित्रांनो. आणि आज आपण पाहणार आहोत की सागरी निक्षेप. आता हा नवीन आपल्यासाठी शब्द आहे. निक्षेप म्हणजेच काय हे तुम्हाला निश्चितपणे माहिती नाही असं मला वाटतं. अर्थात काही मुलांचा जर मी शिकवण्याच्या अगोदर जर त्यांनी काही अभ्यास केला असेल तर तुम्हाला सागरी निक्षेप म्हणजे काय हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला समजलेलं असेल. परंतु अशी शक्यता अगदी नगण्य असते मित्रांनो. परंतु तरी सुद्धा काही मित्र आपल्यापैकी निश्चितपणे अगोदर ॲडव्हान्समध्ये अभ्यास करतात असं आपण गृहीत धरू आणि त्यांचा अपवाद सोडल्यास इतर कोणालाही आपल्याला सागरी निक्षेप म्हणजे काय हे या शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही किंवा याचा अर्थ आजच आपण प्रथम पाहत आहोत. तर सागरी निक्षेपमध्ये म्हणजे आपल्याला मराईन डिपॉझिट्स असं म्हणता येईल. आता तुम्ही म्हणाल की मराईन डिपॉझिट्स म्हणजे काय, तर मराईन डिपॉझिट्स म्हणजे सागरी निक्षेप. आता पहा, काही लोकांना इंग्रजी शब्द सांगितल्याबरोबर या गोष्टींचं आकलन होतं म्हणून मी तुम्हाला इंग्रजी शब्द दिलेला आहे. परंतु तरी सुद्धा काही लोकांना मराईन डिपॉझिट्स म्हणल्यावर इंग्रजीच्या ज्ञानाच्या आधारे काही लोकांना आकलन होईल. परंतु काही अजून लोक राहतील की त्यांना अजूनही आकलन झालेलं नाहीये, तर मग त्यांना सागरी निक्षेप म्हणजे काय हेही कळत नाही आणि मराईन डिपॉझिट्स म्हणजे हेही कळत नाही. त्यांच्यासाठी अगदी माड्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सागरातील गाळ म्हणजे सागरी निक्षेप हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सागर तळावर मित्रांनो रेती असते, माती असते, चिखल असतो इत्यादी ज्या गोष्टी आहेत ह्या असेंद्रिय स्वरूपाच्या गोष्टी आहेत आणि काही आपल्याला सेंद्रिय गोष्टी सुद्धा सागर तळावर आढळतात. त्याच्यामध्ये वनस्पती असतात, प्राणीजन्य पदार्थ असतात, यांचं संचयन आढळतं. तर सागर तळावर अशा प्रकारे जे काही विविध सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या संचयनापासून जो काही तयार होणारं गाळ आहे किंवा संचयन आहे, या संचयनाला आपण मराईन डिपॉझिट्स किंवा सागरी निक्षेप असं आपण म्हणतो. तर आपल्याला हे सागरी निक्षेप म्हणजे काय आता आपल्याला कळालंय. तर याचा अभ्यास आपण व्याप्तीमध्ये करतो. साधारणपणे समुद्र तळावरती जो काही निक्षेपाचा अभ्यास सर्वप्रथम जो या सागर तळावरील जो काही अभ्यास आहे हा सर्वप्रथम निक्षेपाचा अभ्यास मित्रांनो हेरोडोटस या शास्त्रज्ञाने केलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो कॅप्टन फिप्स यानं याचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आणि हा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास इसवी सन 1773 मध्ये कॅप्टन फिप्सनं केला आणि त्याच्याही अगोदर हेरोडोटसनं हा अभ्यास केला आणि अलीकडच्या काळामध्ये हा अभ्यास सुरूच आहे. आपण पाठीमागच्या एका क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सागराविषयीचं जे ज्ञान आहे ना हे अजून सुद्धा आपल्याला पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये. अजून सुद्धा सागर हा आपल्यासाठी अपरिचित आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाहीये. तुम्ही म्हणाल काय सर आपण सागरशास्त्र शिकतोय आणि आपण त्याला अपरिचित असं का म्हणायचं. त्याचं कारण आहे मित्रांनो की जवळजवळ आपल्याला 5%
5% ज्ञान किंवा ह्या 5% आकलन या सागरशास्त्राचं झालेलं आहे. म्हणजे हे जो काही प्रकृती आहे किंवा हे जो काही निसर्ग आहे आणि यांचं जे काही आपल्याला पसारा आहे, ज्ञानाचा पसारा, हा अचिंत्य आहे. अचिंत्य म्हणजे हे आपल्या मानवी बुद्धीच्या पलीकडं या सर्व गोष्टी आहेत. तरी सुद्धा आपल्याकडं आपल्यामध्ये जे काही तज्ज्ञ असतात, ज्यांना आपण सायंटिस्ट म्हणतो, ते सायंटिस्ट या प्रकृतीचा किंवा या भौगोलिक घटकांचा, या निसर्गाचा अभ्यास करण्याचा आणि आकलन करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे आकलन मित्रांनो सतत बदलणारं असतं. जसं की तुमच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तो मोबाईलचं आपण बघतो की आज मोबाईल खरेदी केल्यानंतर तो उद्या मार्केटमध्ये जुना होतो, हे आपल्याला माहित आहे. त्याचं कारण मानवाची बुद्धी परिपूर्ण नाहीये. त्याला जशा जशा प्रकारच्या सोयी सुविधा सुचत जातात तशा तशा प्रकारचं तो काय करतो की त्या स्मार्टफोनमध्ये डेव्हलपमेंट करत जातो. अशाच प्रकारचं हे डेव्हलपमेंट असतं, संशोधनातली डेव्हलपमेंट. कोणत्याही विषयामध्ये हळूहळू हळूहळू अशी डेव्हलपमेंट मित्रांनो होत जाते. आणि निश्चितपणे भूगोलशास्त्रातील जर डेव्हलपमेंट ही अखंड किंवा सतत चालू राहते. कारण भूगोलशास्त्र म्हणजे निसर्ग आहे. भूगोलशास्त्र म्हणजे मित्रांनो प्रकृती आहे. आणि या प्रकृतीला, या निसर्गाला पूर्णपणे समजून घेणं आपल्यासाठी निश्चितपणे अशक्य आहे. आणि म्हणून तज्ज्ञ मंडळी काहीतरी प्रयत्न करतात आणि आपल्याला त्याच्यामधील जे काही संशोधन करतात आणि आपल्याला काय करतात, त्याविषयीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. परंतु तेही ज्ञान एकाच वेळेस आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होत नाहीये. हळूहळू ते ज्ञान त्यांना प्राप्त होत जातं. आणि या दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं तर सागराचं जे काही ज्ञान आहे, आकलन आहे, हे फक्त आपल्याला 5% झालेलं आहे. अजून आपल्यासाठी सागर हे खूप अज्ञात आहे, खूप त्याच्यापासून आपण दूर आहोत असं म्हटलं तरी चालेल. कारण मित्रांनो हा सागरच इतका मोठा आहे, इतका विशाल आहे की पृथ्वीचा एकूण आपण वारंवार सांगतो की एकूण जो काही सरफेस आहे किंवा भूपृष्ठ आहे, या भूपृष्ठाच्या जवळजवळ 71% भूभाग हा मित्रांनो पाण्यानं व्यापलेला आहे. आणि फक्त 29% जो काही भूभाग आहे हा जमिनीनं व्यापलेला आहे. आणि मित्रांनो हे पाणी तर किती आपल्या कल्पनेच्या पलीकडचं हे पाणी आहे. अहो, जेव्हा एखाद्या नदीला पूर येतो तेव्हा आपण पूर पाहायला जातो आणि आश्चर्यानं तोंडात बोट घालतो आणि अब करतो आणि म्हणतो की हे किती हे पाणी. आणि मित्रांनो हे सर्व नद्यांच्या मधील म्हणजे पृथ्वीवरती जेवढ्या नद्या आहेत ना, या नद्यामध्ये असणार हे जे काही पाणी आहे, नदी, नाले, ओढे, ओहोळ, सरोवर, यामध्ये मिळून जे काही पाणी आहे, गोड पाणी, ते 1% पेक्षा कमी पाणी आहे. लक्षात घ्या. मग या 1% पेक्षा कमी असणाऱ्या पाण्यामध्ये आपण पाहतो की त्यातील एक नदी, आणि त्या नदीला आपण आलेला पूर पाहतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होऊन जातो. म्हणजे सर्व नद्यांच्या मध्ये किती पाणी असेल, आणि ते सर्व पाणी मिळून मित्रांनो 1% पाणी होतं, तर मग सागरात किती पाणी असेल. हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आपण म्हणजे एखाद्या छोट्याशा विहिरीमधील बेडूक आहोत, आणि ते बेडूक काय करतंय की सागरातील बेडकाला जेव्हा त्याची काय होती भेट होते तेव्हा मित्रांनो ते सागरातील बेडकाला म्हणतो की तुझा सागरपणे खूप मोठा आहे. तर तो सागरातील बेडूक म्हणतो हो हो खूप मोठा आहे. तेव्हा तो विहिरीतील बेडूक म्हणतो की या विहिरीपेक्षा मोठा आहे. तर तो सागरातला बेडूक हसायला लागतो आणि निश्चितपणे मोठा आहे म्हणतो. मग 2 पटीने मोठा आहे, 3 पटीने मोठा आहे, 4 पटीने मोठा आहे असं तो विचारतो. तेव्हा त्या सागरातल्या बेडूक म्हणतो नाही नाही त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे. तुझ्या कल्पनेच्या बाहेरची या गोष्टी आहेत. अशा पद्धतीनं आपण सुद्धा एक छोट्या विहिरीतील बेडूक आहोत असं समजू शकतो. आणि हा सागराचं जे काही ज्ञान आहे हे ज्ञान विशाल असं ज्ञान आहे. आणि या ज्ञानाचा पसारा आहे. या पसाऱ्याचं अभ्यास म्हणजे हा व्याप्तीचा विषय आहे मित्रांनो. हे सर्व गोष्टी आपण जे काही चिंतन या ठिकाणी करतोय, मनन करतोय, ह्या सर्व गोष्टी म्हणजे ह्या व्याप्तीचा विषय. आणि या विषयाची जी काही व्याप्ती आहे मित्रांनो ही वाढतच राहणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. का वाढत राहणार आहे हे आपण समजलं पाहिजे. कारण याचं जे काही ज्ञान आहे आपल्याला फक्त 5% ज्ञान आहे असं आपण म्हणतो. मग आपल्याला जसं आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढत जातील तसं मित्रांनो या विषयाची व्याप्ती किंवा विषय सामुग्री किंवा क्षेत्र, अभ्यासाचं क्षेत्र हे निश्चितपणे मित्रांनो वाढत जाणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणून
आपण पाहतो की हे तज्ज्ञ मंडळी आहे, हे सागरी निक्षेपाविषयीचा अभ्यास करणारे असू देत किंवा सागर जलाच्या तापमानाविषयी असू दे, सागर तळासंदर्भात असू दे, सागराच्या खोली संदर्भात असू दे किंवा सागराच्या निर्मिती संदर्भात भूतकाळात जाऊन अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळी असू देत, या सर्व गोष्टी किंवा ह्या सर्व तज्ज्ञांच्या ज्ञानामध्ये किंवा या सर्व संशोधनामध्ये काय होत जाणार आहे, वाढच होत जाणार आहे. आणि या सागरशास्त्राची व्याप्ती ही मित्रांनो गतिशील आहे, असंही म्हटलं तर चालेल. स्वरूप गतिशील आहे आणि याची व्याप्तीही वाढत जाणार आहे, असं म्हटलं तर निश्चितपणे चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून या तज्ज्ञांनी यामध्ये सागरी निक्षेपाच्या अभ्यासामध्ये काय भर घातलेली आहे की साधारणपणे सागरी निक्षेप हे कसे असतात, म्हणजे सेंद्रिय असतात. सेंद्रिय म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांच्यापासून जो काही गाळ तयार होतो, यांच्या प्रक्रियेच्या कुजण्यापासून, म्हणजे वनस्पती कुजतील किंवा प्राणी मृत्यू झाल्यानंतर कुजतील आणि त्यांचे जे काही अवशेष आहेत ते सागराच्या तळाला त्यांचं संचयन होईल, त्याला आपण सेंद्रिय निक्षेप असं म्हटलं. आणि असेंद्रिय निक्षेप म्हणजे जी काही आपण पाहतो की रेती, माती, चिखल हा असेंद्रियमध्ये येतो आणि यांचं संचयन होतं. आणि ह्या समुद्राच्या तळाशी जी काही संचयन झालेलं आहे सेंद्रिय असेंद्रिय पदार्थांचं, त्याला आपण काय म्हणतो, निक्षेप म्हणतो. आणि या निक्षेपाचा अभ्यास अगदी 2-3 शतकापूर्वीपासून सुरू झालेला आहे, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही मित्रांनो. आणि हा जो काही निक्षेप आहे हा विशेषतः पृथ्वीवरील जी काही बाह्यकारक आहेत, हे बाह्यकारक कोणते आहेत, ज्याला ऊन, वारा, पाऊस म्हणतो. या ऊन, वारा, पाऊस यामुळं काय होतं मित्रांनो, भूपृष्ठाची झीज होते. आणि भूपृष्ठाची झीज होते आणि जेव्हा मग पाऊस पडतो आणि वृष्टी होते तेव्हा काय होतं मित्रांनो, ओहोळ किंवा नाला, ओढा, नाला, नदी असं करत 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 हे जी काही गाळ आहे, हा गाळ बाह्यकारकांच्या माऱ्यापासून जो काही तयार झालेला आहे त्याला आपण बेदरिंग आणि इरोजन असं म्हणतो, खनन आणि वहन असं म्हणतो इंग्रजीमध्ये. हे होत जातं आणि हा गाळ मित्रांनो कुठं येऊन पडतो, समुद्रात येऊन पडतो. आणि मग हा गाळ कोण कोण घेऊन येतं, नद्या घेऊन येतात, हिमनद्या घेऊन येतात, मग वारा सुद्धा घेऊन येतो. हा जे काही पार्टिकल्स आहेत, जेव्हा आपण वादळ, कालच आपण पाहिलं की किती प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळ झालेलं आहे. आणि मग या वादळाबरोबर खूप मोठी जी काही धूळ आहे, रेती आहे, ही हवेत उडते आणि सागरामध्ये, समुद्रामध्ये जाऊन पडते आणि ती सुद्धा मग सागर तळाशी जाऊन तिचं संचयन होतं. याशिवाय सागरी लाटा सुद्धा काय करत असतात, हा सागरी निक्षेपामध्ये भर घालत असतात. सततच्या असं समुद्र किनाऱ्यावरती त्या आदळत राहतात आणि समुद्र किनाऱ्याची काय होते, झीज होत राहते. आणि त्यातून सुद्धा काय होतं मित्रांनो की जी काही गाळ आहे तो गाळ जाऊन समुद्राच्या तळाला जाऊन साचतो. याला आपण मित्रांनो काय म्हणतो, सागरी निक्षेप असं म्हणतो. या निक्षेपाचा अभ्यास मित्रांनो या व्याप्तीचा विषय आहे. आणि या निक्षेपामध्ये 2 प्रकार पडतात, एक भूजन्य निक्षेप आणि एक खोल सागरी निक्षेप. अर्थात मित्रांनो आत्ताच या पूर्ण अभ्यासामध्ये आपल्याला खूप सखोल किंवा खोल जायचं आहे असं नाहीये. आता आपण फक्त याचा नामोल्लेख करणार आहोत आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत, असं म्हणजे या निक्षेपासंदर्भात आपण थांबणार आहोत असं म्हटलं तर हरकत नाहीये. याचे जे काही प्रकार आहेत, याची जी काही अधिक माहिती आहे, ही सर्व माहिती पुढं आपण मित्रांनो पाहणार आहोत. उपयोजित सागरशास्त्र यामध्ये आपण सागरी निक्षेपांचा अभ्यास मित्रांनो अधिक सखोल करणार आहोत आणि तेव्हा अधिक माहिती, यांचे प्रकार, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. आणि मग पुढं आपण सागरशास्त्राची काही व्याप्तीचा जो पुढचा मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया, सागराची क्षारता. आता क्षारते संदर्भात आपण जर बोलायचं झालं तर निश्चितपणे त्याला आपण काय म्हणतो, खारटपणा, सागराचा खारटपणा. आता खारट सागराचं पाणी कसं असतं म्हणे, तर खारट असतं. तर पाण्यामध्ये मित्रांनो काय असतात, क्षार असतात आणि हे क्षार विरघळलेल्या स्वरूपात असतात. हे क्षार आपल्याला सुद्धा पाहता येतात. आपण सुद्धा पाण्यामध्ये क्षार आहेत की नाही हे पाहू शकतो. यासाठी अधिकृत किंवा अलीकडच्या काळामध्ये आधुनिक अशा प्रकारची उपकरणं सुद्धा उपलब्ध आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाहीये. यासाठी की आपल्या फिल्टरचं जे काही पाणी आहे ना, आज घराघरामध्ये फिल्टर आहेत, तर ते फिल्टर्स आपण का बसवले, तर म्हणे पाण्यामध्ये अधिक क्षार आहेत आणि जे क्षार, इतके क्षार, जास्त क्षार आपल्या शरीराला काय होतात, अपायकारक होतात.
आणि म्हणून आपण काय करतो, तो फिल्टर बसवतो आणि त्याला आपण काय करतो मित्रांनो, की त्याच्यातले क्षार कमी करतो. आणि त्याच्यातले क्षार कमी केल्यामुळं सुद्धा काय होतं मित्रांनो, की आपल्या शरीराला आवश्यक असणारे क्षार मिळत नाहीयेत अशी, आणि मग आपल्याला काय होतं आपल्या शरीरामध्ये, की क्षारांची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये क्षारांची सुद्धा आवश्यकता असते मित्रांनो, आणि हे क्षार पाण्यामध्ये असतात पहा. आणि हे मग त्या जे काय आपण फिल्टर म्हणतो, त्या फिल्टर सोबत आपण काय, आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट आपण घेतो, किंवा आपण नाही घेतलं तर कधी कधी टेक्निशियन आपल्याकडे येतो, तेव्हा आपण त्या टेक्निशियनकडून आपण काय करतो मित्रांनो, या सागर जलाचं जी काही पाण्यामध्ये असणारा TDS तपासतो. म्हणजेच त्यामध्ये असणारे क्षारतेचं प्रमाण आपण तपासतो, किती प्रमाणात क्षार आहेत हे आपण तपासतो. आणि या आधारे सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये क्षार असतात हे कळतं. याशिवाय तुम्ही म्हणा की आम्ही ग्रामीण भागातील आहोत, आमच्या घरी फिल्टर नाहीये, आम्ही क्षार कसं समजायचे पाण्यात आहेत किंवा नाही, हे सुद्धा आपल्याला सहज कळतं. जेव्हा मित्रांनो आपण काय करतो, पाणी उकळत ठेवतो, आंघोळीचं पाणी उकळत ठेवतो एखाद्या भांड्यामध्ये, एखाद्या पातेल्यामध्ये, तेव्हा मित्रांनो त्या भांड्याच्या तळाशी किंवा त्या भांड्याच्या काटाशी आपल्याला क्षार असं त्या भांड्यानं पकडलेले पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा पाणी आपण तापत ठेवतो आणि जेव्हा जेव्हा त्या पाण्याची वाफ होऊन निघून जाते, तेव्हा मित्रांनो वाफ निघून जाते, मात्र त्या पाण्यातील क्षार त्याच भांड्यामध्ये तळाशी किंवा काटाला आपल्याला चिकटलेले आपल्याला पाहायला मिळतात. हेही तुम्ही पाहू शकता. याशिवाय मित्रांनो जर आपल्याला अधिक प्रयोग करायचा असेल तर आपण करू शकता, की इतरही प्रयोग आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करू शकता, एका छोट्याशा पसरट अशा उतळ अशा भांड्यामध्ये पाणी घेऊ शकता आणि ते पाणी मित्रांनो उन्हामध्ये ठेवू शकता. तेव्हा पाण्याची वाफ निघून जाते आणि त्या भांड्यामध्ये तळाशी आपल्याला काही प्रमाणात क्षार आपल्याला पाहायला मिळतात पहा. हे क्षार जे आहेत, हे क्षार मित्रांनो आपण पाहतो की आपल्या जीवनासाठी, मानवी शरीरासाठी सुद्धा उपयुक्त असतात मित्रांनो. आणि हे क्षार अधिक असतात तेव्हा पाणी काय होतं, खारट होतं, आणि समुद्राचे पाणी हे मित्रांनो खारट असतं. आता का समुद्रामध्ये अधिक क्षार आहेत, त्याचं कारण आहे की नद्यांच्या मार्फत सुद्धा क्षार जाऊन काय होतात, डंप होतात ना त्या समुद्रामध्ये, सागरामध्ये. आणि याशिवाय मित्रांनो सतत एक चक्र चालू आहे, त्या चक्राचं नाव आहे जलचक्र. हे जलचक्र हे सूर्यनारायण जो आहे, हा सूर्यनारायण तळपतो आणि हा सूर्यनारायण सर्वांच्या वरती आपल्यावरती उपकार करतो, आणि त्याचा उपकार आपण विसरता कामा नये. संपूर्ण निसर्गच आपल्यावरती प्रेम करतो, उपकार करतो, आपल्याला काय करतो की हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवत असतो. आणि म्हणून या निसर्गाचं आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे, आभार व्यक्त केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, किंवा जेव्हा तुम्ही जलाशयाला पाहाल तेव्हा तुम्ही त्याला नमस्कार करा, लक्षात घ्या, नमस्कार करा आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करा आणि त्याच्यावरती प्रेम करा. त्याच्यावरती प्रेम करा म्हणजेच पाण्याचं प्रदूषण टाळा, लक्षात घ्या मित्रांनो. तर हे पाणी आपल्याला कसं उपलब्ध होतंय, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की जलचक्र, आणि जलचक्राला मदत किंवा जलचक्राचा अविभाज्य भाग आहे म्हणजे तो म्हणजे सूर्यनारायण किंवा सूर्याची असणारी प्रखर किरणं. आणि ही सूर्याची असणारी प्रखर किरणं मित्रांनो काय करतात, या जलाशयावरती पडतात, म्हणजे त्या समुद्रावरती किंवा महासागरांच्या वरती पडतात. आणि तेव्हा काय होतं की पाण्याची वाफ होते, आणि पाण्याच्या वाफ जेव्हा होते तेव्हा काय होतं की हे रूपी असणारं पाणी वायुरूपी बनतो, आणि म्हणजेच पाणी काय होतं की हवेत उडून जातं आणि वायुरूप बनतं, आणि त्या हवेमध्ये ते पाणी बाष्परूपानं असतं, त्याला आपण हवेची आर्द्रता असंही म्हणतो. या कन्सेप्ट आणखीन आपण पुढे पाहूच. परंतु या प्रक्रियेत पाणी जी काही द्रवरूप पाणी वायुरूप बनतं ना मित्रांनो, तेव्हा त्या पाण्याचं जेव्हा वाफेत रूपांतर होतं तेव्हा क्षार मात्र ते काय करतं, पाणी तिथंच सोडून जातं, सागरातच सोडून जातं. आणि असं सतत 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 दररोज मित्रांनो या पाण्याची वाफ बनण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि त्यामुळं या प्रक्रियेतून काय होतं की त्या सागराची जी काही पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये क्षार वाढत राहतात आणि ते पाणी मित्रांनो खारट बनतं. सामान्यतः पहा की क्षारता ही दर हजारी मोजतात म्हणजे काय करतात की 1000 ग्रॅम पाण्यामध्ये किंवा 1000 ग्रॅम वजनाच्या पाण्यामध्ये किती ग्रॅम क्षार आहेत हे पाहिलं जातं.
आणि म्हणून क्षारता ही हजारामध्ये किंवा मोजली जाते किंवा हजारी व्यक्त केली जाते असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. साधारणपणे पहा की 1000 ग्रॅम पाण्यामध्ये 35 ग्रॅम वजनाचे क्षार हे असतातच. लक्षात घ्या, असतातच. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण सागर जलाची क्षारता आपण या ठिकाणी पाहिली आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण सागरातील हालचाली आपण या मुद्द्याकडे आपण पुढच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. अर्थात हे जे काही स्क्रीनवरचे मुद्दे आहेत एवढ्याच मुद्द्यांच्या आधारे आपण सागराची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती स्पष्ट करतोय. म्हणजे अत्यंत थोडकी किंवा संक्षिप्त अशी व्याप्ती आपण अभ्यासतोय. हे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण व्याप्ती खूप व्यापक आहे. आपण खूप मोठा अभ्यास करायला हवा. आणि या संदर्भात मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे, वारंवार आठवण करून देतोय की आपण कोरोनाच्या या कालावधीमध्ये, महामारीच्या या काळामध्ये आपल्या जे काही एक्झाम आहेत ह्या मित्रांनो अभ्यास मंडळानं ठरवल्याप्रमाणे विस्तृत स्वरूपाचं किंवा दीर्घोत्तरी प्रश्न किंवा लघोत्तरी प्रश्न अशा स्वरूपात होत नसून त्या ऑनलाईन एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप होतात. तेव्हा मित्रांनो तुमचा हा अभ्यास अधिक असणं आवश्यक आहे. आणि विशेषतः ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून तयारी करणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपण लेक्चर जे आहेत या लेक्चरच्या माध्यमातून या सर्व गोष्टींच्या चर्चा करणं हे आपल्याला अशक्य आहे. कारण संदर्भ ग्रंथ पहा ना, किती 25 ते 30 संदर्भ ग्रंथ आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये. आणि एवढे सर्व संदर्भ ग्रंथांचा आशय किंवा विषय या ठिकाणी अत्यंत सीमित असणाऱ्या समयामध्ये किंवा वेळेमध्ये आपण चर्चा करणं अशक्य होऊन जातं. आणि म्हणून मित्रांनो आपण खूप असा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जरी या सर्व पुस्तकांचा अभ्यास केला तरी सुद्धा त्याची व्याप्ती जी आहे ही मित्रांनो सीमितच आहे असं आपण म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. कारण याचे व्याप्तीचे विषय दररोज या व्याप्तीच्या विषयामध्ये भर पडत जाते. आणि म्हणून सागराची जी काही व्याप्ती आहे ही व्याप्ती दिवसेदिवस वाढत चाललेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर ही जी काही आपण संक्षिप्त असणारी जी काही व्याप्ती किंवा ठराविक असणाऱ्या मुद्द्यांच्या साह्यानं जी काही व्याप्तीचा अभ्यास करतोय तो निश्चितपणे आपल्याला संक्षिप्त आहे किंवा अगदी लघु स्वरूपातला आहे. कारण निसर्गाची जी काही विशालता आहे ही खूप मोठी आहे. आपण काल किंवा पाठीमागच्या एखाद्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की या संपूर्ण जलाशयामध्ये एक जलाशय ज्याला आपण म्हणतो प्रशांत महासागर, हा प्रशांत महासागर सुद्धा आपल्या असणारी जी काही खंड आहेत, आपली असणारी जी काही भूमी आहे या भूमीपेक्षा मोठा आहे. हा मित्रांनो किती विशालता आहे. आणि मग या सागराची जी काही अभ्यास आहे हा अभ्यास किती विशाल आहे हे या ठिकाणी सांगण्याचा मी वारंवार प्रयत्न करत आहे. आणि तो तुम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या समजून घेऊन त्या दृष्टिकोनातून आपण याची अभ्यास करायला हवा मित्रांनो. आणि अधिकचा अभ्यास निश्चितपणे तुमच्या ज्ञानामध्ये भर घालेल. आणि याशिवाय हे जे काही ज्ञान आहे ना मित्रांनो, हे ज्ञान तुम्ही UPSC MPSC या प्रकारचे जेव्हा एक्झाम देता किंवा या प्रकारचं जेव्हा प्रिपरेशन करता तेव्हा हे ज्ञान तुम्हाला निश्चितपणे उपयोगी आल्याशिवाय राहत नाही. आणि मित्रांनो मी हेही सांगू इच्छितो की आजकाल जे काही आपण बघतो की करिअर संदर्भात जर तुम्ही जागृत असाल तर तुम्हाला हे निश्चितपणे माहीत आहे की या असणाऱ्या सामान्य ज्याला ज्ञान म्हणतो, जनरल ज्ञान म्हणतो, किंवा या असणाऱ्या भूगोलाच्या ज्ञानाशिवाय आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा पार करू शकत नाही. कारण खूप मोठा वाटा या भूगोलशास्त्राचा ह्या सामान्य ज्ञानामध्ये असतो. आणि जसे तुम्हाला ऑप्शनल विषय असतात तसं स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ऑप्शनल विषय असतात. आणि ते ऑप्शनल विषय घेताना मित्रांनो अनेक जे काही विद्वान आहेत जसे की डॉक्टर, इंजिनियर सुद्धा ह्या स्पर्धा परीक्षा देतात. तेव्हा ते सुद्धा त्यांचे विषय ऑप्शनल विषय घेत नाहीत तर भूगोलासारखे विषय निवडतात किंवा भूगोल विषयाची निवड करतात. याचं कारण मित्रांनो की ते सामान्य ज्ञान म्हणून सुद्धा उपयोगाला येतं आणि ते ऑप्शनल चा विषय म्हणून सुद्धा उपयोगाला येतं. आणि म्हणून आपण जर याच ठिकाणी चांगला अभ्यास केला, आपण चांगलं श्रवण केलं, चांगल्या प्रकारे आपण सतर्क राहिलात, आपण आपली क्वेश्चन बँक बनवत गेलात आणि आपण आपली ज्ञान लालसा आपण अधिक जागृत करून अधिक ज्ञान मिळवत गेलात तर निश्चितपणे सागरशास्त्राच्या व्याप्ती आज जितकी आपण मानवानं किंवा मानवी तज्ज्ञ मंडळींनी जेवढं काही संशोधन करून ठेवलं आहे ते सर्व तुम्ही अभ्यासू शकाल.
मात्र काळाच्या ओघामध्ये आणखीन पुन्हा नव्यानं शोध लागतील, हा भाग वेगळा, परंतु अभ्यासू शकाल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सज्ज असणं, तयार असणं हे आमची अपेक्षा आहे. आणि तशा प्रकारची जर तुम्ही सज्जता जर बाळगलीत, तर दक्षता बाळगलीत, तर भविष्य काळातील जी काही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच ठिकाणी तुमची तयारी होऊ शकते. आणि म्हणून भूगोलातील सर्व विषय आहेत, सर्व शाखा आहेत, त्या सर्व शाखांचं आपण विस्तृत सखोल असं अध्ययन करणं हे तुम्हाला भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, आपण सागरशास्त्राची व्याप्ती राहिलेले जे काही मुद्दे आहेत हे पुढील तासाला आपण पाहूया. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.